तर ह्या केव्ज आहेत जे बघण्यासाठी आम्ही आलो होतो. नाही पोहोचतो तोवरच माझ्या मित्रानं काय बोलला बघा तुम्ही. हा? हो रे भाई, पोच उतर दे. मी आता रस्ता विसरलो आहोत, कुठून आलो होतो कुठून नाही, कारण की पूर्ण जंगलच आहे. तर नमस्कार मंडळी, फाट आम्ही निघालो आहे हिडन प्लेसला एक्सप्लोर करण्यासाठी. 6चा टायमिंग आहे हा, पण तुम्हाला इथे टाईम चुकाचा दाखवेल कारण की मी नवीन व्लॉगिंग कॅमेरा घेतला होता छोटासा, सो त्यातूनच हा व्लॉग बनवतो आहे. आणि क्वालिटीसुद्धा तुम्हाला थोडीशी फाटकी दिसेल, थोडीशी ओल्ड फुटेज टाईप दिसेल, पण इट्स ओके. व्लॉगिंग कॅमेरा आहे छोटासा, सो त्यात मी शूटिंग केली आहे. तर आम्ही निघालो आहोत आता वेरूळच्या दिशेने. तर तिथंच एक हिडन जेम आहे आणि पहाट असल्यामुळे भयानक अशी थंडी पडली, ती एकदम कडकडीत थंडी. कॅन सी माय अवतारच झाला होता थंडीमुळे. सो कॅप मास्क वगैरे लावूनच आम्ही जॅकेट वगैरे घालूनच निघालो होतो. तर फाट हे लाईट एकदम मस्त दिसत होते. मॉर्निंगचा वेळ होता आणि हा 7 हिलचा पूल होता. त्याच्यानंतर आम्ही नगर नाक्यापासून राईट टर्न मारला, जो की जातो दौलताबाद, त्याच्यानंतर वेरूळनंतर अजिंठा. सो त्या रूटने आम्ही गेलो पुढे. भयानक कशी थंडी पडली होती, रस्त्यावर लोक दिसत सुद्धा नव्हते. अरे अशा थंडीत आम्ही मित्र हे करे भाई हे करे. समोर बघू शकता तुम्ही, हा आहे दौलताबाद किल्ला, देवगिरी किल्ला, जो की आत्तापर्यंत कोणीच जिंकू नाही शकलं. आणि त्याच्यानंतर हा लागतो माझा फेवरेट पॉईंट, जिथं की आहे टर्न आणि तिथून दिसतो हा देवगिरी किल्ला, असा भव्य दिव्य असा देवगिरी किल्ला. आणि हा आहे तो गिरिवर्धन घाट. त्याच्यानंतर सुंदर असा सनराईज बघायला भेटला आम्हाला. एकदम डोंगराच्या मागणं सूर्य दिसतो तुम्हाला, सूर्यप्रकाशाचं सुंदर असं दृश्य होतं मॉर्निंगचं 7 वाजताचं. त्याच्यानंतर आम्ही घाट चढलो आणि समोर असा पूर्ण वृक्षांचा रोड होता, आजूबाजूला वृक्ष होते. खूप सुंदर असा नजारा होता, मॉर्निंगचं दृश्य होतं. त्याच्यानंतर आम्हाला पुढे आमचे काही मित्र भेटले, तर त्यांच्या थ्रू आम्ही त्या कच्च्या वाटेतून गावामध्ये उशिरलो. सो कच्चा पायवाट होती, सो तिथूनसुद्धा गाडीवरच गेलो आम्ही. आणि इथे बघा, तुम्ही बघू शकता सर्वजणांनी इथं गाड्या लावल्या होत्या, सो इथे गाडी पार्क केली. आणि पुढचा प्रवास जो होता तो पैदलच आम्हाला पार पाडायचा होता, सो दॅट्स वाय इथे गाडी लावून पार्क करून पुढे गेलो आम्ही. आणि आम्ही पोचतो तोवरच माझ्या मित्रानं काय बोलला बघा तुम्ही. हा? हो रे भाई, पोच उतर दे. एकच नजारा, एकच नंबर सीन आहे भाई. चांगलं आपल्याला कसं हा क्या सीन आहे. अरे वा, इथं पाय रे. लेट्स गो. हो, या केव्ज इथं पावसाळ्यात यावं लागतं इथं. आलो. चला रे, बोलू लागले ते. चला, जाता इथून जायचंय आपल्याला. चला, जाता इथून जायचंय परत. आपण वेरूळच्या वरच्या साईडला निघतो वाटतं बहुतेक. वातावरण एकदम असं शांत आहे. आणि आता इथं आपण करूया थोडंसं ड्रोन शूट. हो.
हळू तेजस हळू एखाद्या घेऊन जाशील खाली जाऊ. तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला तिथे संडे ट्रेकर्स नावाचा हा ग्रुपसुद्धा भेटला. चलो 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 चलो. ऐसा पब्लिक. इथून उतरायचं आता. अरे बाप. ये हात देऊ का? गौतम असं हे काय स्लीप होतं डायरेक्ट. आम्ही आराम होतो जरा. अँड दिस वॉज अ एंड पॉईंट. आणि याच्या पुढे वेरूळची हद्द सुरू होऊन जाते. रिटर्न जावं लागलं. तर आता याच्यानंतर मी तुम्हाला ड्रोन शॉट इथे ॲड करतो. यू कॅन एक्सप्लोर द ड्रोन शॉट. There's a beauty in the way you're worn and the sharpness of your thorns, so vibrant in the imperfections. In the pain there's something real, all that anger so concealed. Still you're lost in how to feel. Just let me hold that severed world. The pieces feel so cold. All the tears won't bring it back to life. But hate will always grow. There's a beauty in the way you lay and the way your color fades. You stand out now with your तर आम्ही चाललो आहेत आता बॅक टू होम. आणि पाणीचा रंग देख के हिरवा. लोकेशन खूप छान आहे. तुम्हाला जर का लोकेशन पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मला DM करा, मला फॉलो करा. यू कॅन हिअर द साऊंड ऑफ वॉटर हिअर ऑल्सो. तर तुम्ही सुद्धा इथे भेट देऊ शकता. खूप छान आहे. तुम्ही बघू शकता इथलं वातावरण, निसर्गरम्य वातावरण. इथून जाता येतं ना भाई. कवळं ऊन अंगावर घेतलंय खूप वर्षाने, खूप महिन्यानंतर. छान वाटतंय. सो या इथे केव्ज आहेत समोर. आमच्या मित्रानं कर्तृत्व पार पाडलं त्याचं उशिरा येऊन. दॅट्स वाय आम्ही थोडस लेट झालो. बट आलो ना. देर आहे दुरुस्त आहे. भाई साहेब येतं काय कुठे? हा 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 इकडे इकडे रे. अरे होय. अरे वा मस्त आहे. चढत होती का? तर ह्या केव्ज आहेत जे बघण्यासाठी आम्ही आलो होतो. 30 किलोमीटर प्रवास केलाय ह्या केव्ज बघण्यासाठी. मॉर्निंगला ते पण 5:30च्या आसपास. यू कॅन सी द केव्ज. हिअर आर द केव्ज. लेट मी. तर इथे मंदिर आहे. कशाचं? ये तो शुरू तो खत्म हो गया. खोले आम्ही हे भाई. इथून डायरेक्ट काळे म्हणजे खोले, भरपूर खोले. मगर हसी. हा घ्या धबधबा घ्या. छोटासा धबधबा. बदा घ्या. बदा. सो वॉटरफॉल इज देअर. यू कॅन हिअर द साऊंड. काय मस्त आहे. लोकल टाकली घसरगुंडी डायरेक्ट इथून बसलं. सो दॅट्स द एंड पॉइंट. आता इथून जे हे नदी आहे किंवा वॉटरफॉल आहे त्याचा एंड पॉइंट आहे. पावसाळ्यात जर का तुम्ही इथे आलात तर तुम्हाला 100% मजा येऊन जाईल डायरेक्ट. आम्ही जाताना वरतून गेलो होतो आणि येताना खालून आलो. पाण्यामुळे असे कर्व्स तयार झाले इथे मस्त पैकी. पाण्याने झालेलं. मग
हवा, पानी, अग्नि, इनको साक्षी मानकर ये कर्व्स यहाँ पे तयार हो चुके हैं. मी आता रस्ता विसरलो आहोत, कुठून आलो तो कुठून नाही, कारण की पूर्ण जंगलच आहे. फायनली सो दॅट्स द एंड. अराइव्ड इन अरावली. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग आणि मिळूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शेअर करा फ्रेंड्ससोबत तुमच्या आणि लाईक आणि कमेंट करा. थँक्यू.